असं म्हणतात की जेथे देवासाठी प्रेम नसते तेथे दैहिक वासना राज्य करते. काय आम्ही देवावर प्रेम किंवा प्रीती करणारे आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. सर्व सृष्टीचा निर्माण करता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. प्रियांनो, जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहत असतात. त्यांची वर्गवारी वेगवेगळ्या प्रकारांनी करता येते. परंतु प्रामुख्याने जगातील लोकांना दोन भागांमध्ये विभाजित केले जाऊ शकते. एक म्हणजे चांगले लोक आणि दुसरे म्हणजे दुष्ट लोक. दुष्ट लोक म्हणजे ज्यांना देव ठाऊक नाही किंवा ठाऊक असूनही सर्व पापमय गोष्टी करीत राहतात. चांगले लोक म्हणजे देवाचे भय बाळगणारे आणि देवाच्या इच्छेनुसार योग्य आचरण करणारे. प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण प्रामुख्याने पापी लोक आणि इतर लोक याबद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या वासनामध्ये राहणारे लोक कोण आणि त्यांची कृती काय? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, पौलाने इफिसेतील मंडळीला लिहिलेल्या पत्राच्या 2ऱ्या अध्यायाचे अध्ययन आपण आता करीत आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण पाहिले की ख्रिस्ताकडे येण्यापूर्वी आपण सर्व दैहिक इच्छांप्रमाणे चालणारे होतो. आमचे वागणे जगाच्या रहाटीप्रमाणे होते. आमचे वागणे देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे असल्यामुळे आम्ही इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. आम्हा सर्वांना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही व मी ख्रिस्ताकडे वळण्यापूर्वी आमच्या पापांमुळे व अपराधांमुळे मृत असे होतो. एका देशातील एका न्यायाधीशाने सर्व देशभर प्रवास करून एका गोष्टीवर व्याख्याने दिली. त्याच्या व्याख्यानाचा विषय होता, आज जिवंत असलेले लाखो लोक कधीही मरणार नाहीत. या न्यायाधीशाच्या मागोमाग एका महान उपदेशकाने तसाच देशभर दौरा काढला व त्यानेही ठिकठिकाणी उपदेश केला. त्याच्या उपदेशाचा विषय होता, आज जिवंत असणारे अनेक लोक आधीच मृत आहेत. त्या न्यायाधीशापेक्षा या उपदेशकाचे म्हणणे अधिक अचूक होते. आज अब्जावधी लोक पाप व अपराध यांच्यामध्ये मेलेले आहेत. एकदा एका वृद्ध आयरिश माणसाला कब्रस्तानाची व्याख्या करायला सांगण्यात आली. तो म्हणाला, कब्रस्तान एक अशी जागा आहे की जेथे मृत लोक राहतात. आमचे जग त्याप्रमाणे आहे. आदामाने जी गोष्ट केली ती म्हणजे अपराध आहे. त्याने देवाने घालून दिलेली मर्यादा ओलांडली. पाप म्हणजे नेम चुकणे किंवा दर्जाप्रत न पोहोचणे. आम्ही देवाने घालून दिलेल्या दर्जापर्यंत अजिबात पोहोचू शकत नाही. तुम्ही मान्य करा अगर करू नका, आमची आजची स्थिती तीच आहे. आम्ही सैतानाद्वारे शक्ती मिळवलेले, उत्तेजन किंवा प्रेरणा मिळवलेले लोक आहोत, जे देवाच्या दृष्टीने पाप व अपराध यांच्यामध्ये मृत आहेत. तारण प्राप्त होण्यापूर्वी तुमचे व माझे वर्णन असेच होते आणि या जगात वावरणारी प्रत्येक अविश्वासणारी व्यक्ती अशीच आध्यात्मिकरित्या मृत आहे. आदिवासी असंस्कृत आफ्रिकन लोकांमध्ये जादूटोण्याचे भयंकर प्रकार चालतात. तसेच त्यांचे वैदिक शास्त्रही अतिशय गुंतागुंतीचे व प्रगत आहे. ते त्यांच्या भूताखेतांच्या पुजाऱ्यांना अवगत असते व हे लोक आपल्या मर्जीनुसार एखाद्या व्यक्तीला फार विलक्षण पद्धतीने गुलाम करून घेतात. अशा व्यक्तीला ते काही औषध पिण्याकरिता देतात. त्यामुळे त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो व थोड्या दिवसातच ती व्यक्ती मृतवत होते किंवा वैद्यक शास्त्रानुसार मृत ठरविल्या जाते. तिला ते पुरतात व त्या व्यक्तीचे दफन केल्यानंतर काही तासातच त्या पुजाऱ्याचे लोक येऊन किंवा तो पुजारी स्वतः येऊन ती कबर उकरून त्यातील दफन केलेल्या माणसाला बाहेर काढून घेऊन जातात. पुन्हा त्याच्या शरीरामध्ये कसलेचे औषध टोचल्या जाते व ती व्यक्ती पूर्ववत होते.
परंतु या सर्व औषधांचा त्या व्यक्तीच्या विचारशक्ती व स्मरणशक्तीवर परिणाम झाल्यामुळे कित्येक वर्षे ही व्यक्ती एक प्रकारच्या गुंगीत किंवा विस्मृतीमध्ये जगते. आपला भूतकाळ ती विसरते व अशा स्थितीमध्ये ती सांगकाम्याप्रमाणे गुलामीत राहते. याचप्रमाणे आम्हीही पाप व अपराध यांच्यामुळे मृतवत आहोत. सैतानाने आम्हाला यांच्या गुलामगिरीत ठेवलेले आहे व आम्ही जे करीत आहोत ते पाप आहे, ते देवाच्या इच्छेविरुद्धचे कृत्य आहे हे समजूनही आम्ही तेच करीत राहतो. आम्ही या पाप व अपराधांच्या गुंगीत राहतो. मग कोणी आम्हाला सांगितले की खोटे बोलणे, लबाडी करणे हे पाप आहे, तरीही आम्हाला ते पाप वाटत नाही. आमचे अनेक विश्वासणारे स्नेही मला स्पष्टपणे म्हणतात, आम्ही काहीच पाप केले नाही, आम्ही अपराधी नाही. पण ही गोष्ट खरी नाही, कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सर्वांनी पाप केले आहे, सर्वजण देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. पवित्र शास्त्र आम्हाला योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 5 आणि 6 आणि 8 या वचनात काय सांगते पहा. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 5, 6 आणि 8 वचन. प्रथम 5 आणि 6 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. जो निरोप आम्ही त्याचपासून ऐकला आहे तो तुम्हा सांगतो, तो हाच की देव प्रकाश आहे, त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्याबरोबर आपली भागी आहे असे जर आपण म्हणतो आणि अंधारात चालतो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. आणि पुढे 8 वचन आम्हाला सांगते की आपल्याला पाप नाही असे जर आपण म्हणतो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. श्रोत्यानो, पवित्र शास्त्राचे हे सांगणे सूर्यप्रकाशा इतके स्वच्छ व स्पष्ट आहे. परंतु त्याला जर कोणी खोटे ठरवित असेल तर आमचा त्याला नाईलाज आहे. अशा व्यक्तीचा न्याय एक दिवस परमेश्वर स्वतः करेल. इफिस्करास लिहिलेल्या पत्रातल्या 2 अध्यायाच्या सुरुवातीला पौलाने आमच्या भूतकाळाचे वर्णन केले आहे. आम्ही विश्वासणारे होण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्ताचा आमचा तारणारा म्हणून स्वीकार करण्यापूर्वी आमचे वर्तन कसे होते ते त्याने वर्णन केले आहे. आणि अर्थातच ते वर्णन आनंददायक नाही. आम्ही जगाच्या रहाटीप्रमाणे चाललो. जगाची वागण्याची पद्धत, जगाची संस्कृती, समाज यांच्यानुसार आमचे वागणे होते. आज्ञाभंजक लोकांप्रमाणे सैतानाच्या द्वारे उत्तेजन घेऊन चालणारे असे आम्ही होतो. सैतान लोकांना आपल्या आश्रयाखाली घेतो व त्यांना तो चालवितो. जेव्हा एखादी ख्रिस्ती व्यक्ती जगापासून अलग होण्याविषयी बोलते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ती जगिक, दैहिक, देवहीन गोष्टींपासून वेगळी होऊ इच्छित आहे. या पापामध्ये हरवलेल्या जगाच्या पापांची 2 वैशिष्ट्ये आहेत. एक मानसिक पाप आणि दुसरे आत्मिक पाप. ही पापे शारीरिक पापांपेक्षा अधिक वाईट आहेत. पवित्र शास्त्र योहानाच्या पहिल्या पत्रातील 2 अध्यायाच्या 16व्या वचनात सर्व पापांचा सारांश देते. हे वचन आपण वाचूया. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 16वे वचन. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराची पुषारकी, ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. कोणीही असा दावा करू शकत नाही की या 3 शीर्षकांखाली येणारे कोणतेच पाप त्याने अथवा तिने केलेले नाही. आता याकोबाचे पत्र 4 अध्याय 1 ते 4 ही वचने आपण ऐका. याकोबाचे पत्र 4 अध्याय 1 ते 4 वचने. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कोठून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करतात त्यापासून की नाही? तुम्ही लोभ धरिता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी इष्ट ते मिळविण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही, त्यामुळे तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अहो व्यभिचाऱ्यांनो व व्यभिचारिणींनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होण्यास पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. अनेक लोक रविवारी सकाळी अगदी भक्तिमान होऊन उपासनेस येतात आणि त्यांना वाटतं की ते जगापासून वेगळे झालेले आहेत. आणि सोमवार सकाळपासून त्यांचे दैनंदिन कामकाज जगाच्या रहाटीप्रमाणे चालू होते. ते जगिक लोकांसारखे धनाचे लोभी, स्वार्थी व आत्मकेंद्रित होतात. जगाच्या पद्धतीने जगतात. याच गोष्टींविषयी याकोब आपण आताच वाचलेल्या वचनांमध्ये बोलतो. या देहाची वासना, डोळ्यांची वासना
व संसाराची पुशारकी यापासून तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीची सुटका झालेली आहे. योहानाने आपल्या पत्रामध्ये याविषयी काय लिहिले ते आपण वाचूया. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्यातुला भूपाळी. गाण्यातुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. येशूची प्रीती गावी महिमा तुझी वर्णावी. महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी पुन्हा पुन्हा वदावी. पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय 15 ते 17 ही वचने. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती केली तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर ती जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहेत, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. आजकाल अनेक लोक असे म्हणतात की मी निव्वळ पापात जगत नाही, मी खून करीत नाही, मी चोरी करीत नाही, व्यभिचारी लोकांप्रमाणे मी जगत नाही व जगूही इच्छित नाही. अशा व्यक्तीला डॉक्टर कॅम्पबेल मॉर्गन एक प्रश्न विचारित असत. ठीक आहे, तुम्ही तसे जगत नसाल, परंतु तुम्हाला तसे जगायला आवडेल काय? तुम्ही तसे जगत नसाल, परंतु टीव्हीच्या पडद्यावर तसली पापे लोक करताना पाहायला तुम्हाला आवडते काय?
हिंसाचार, व्यभिचार, चोरी, खून, दडपशाही यांच्या मसाल्यांनी भरलेल्या टीव्हीवरच्या मालिका किंवा चित्रपट तुम्हाला पाहायला आवडतात काय? तसेच जर असेल तर अप्रत्यक्षरित्या तुम्हीही ती पापे करीत आहात. तुम्ही स्वतःच्या पर्यायी प्रतिमेला टीव्हीच्या पडद्यावर तसल्या गोष्टी करताना पाहता व तुम्ही त्यात रस घेता. जेव्हा मध्य आशियामध्ये भयंकर युद्ध सुरू होते तेव्हा त्या युद्धाची दृश्ये सतत टीव्हीवर दाखविण्यात येत होती आणि आपले सर्व काम बाजूला ठेवून मोठ्या रसिकपणे त्या दृश्यांचा आनंद लुटणारे लोक सर्वत्र पाहायला मिळत होते. आजही हिंसाचार, बलात्कार, व्यभिचार यांची दृश्ये असणारे चित्रपट लोकांना सनसनाटी वाटतात आणि तसे काहीच नसलेले चित्रपट मिळमिळीत, रटाळ, कंटाळवाणे वाटतात. याचे खरे कारण हे आहे श्रोत्यांनो, की त्या दृश्यांमध्ये भाग घेणारे लोक आम्हा सर्वांची पर्यायी प्रतिमा असतात. एका ग्रीक तत्ववेत्याच्या मते लोकांना शोकांतिका पाहायला आवडतात. याचे कारण असे की मानवी हृदयात ज्या क्रौर्य व भयाच्या भावना असतात त्या भावनांना शोकांतिका पाहत असताना बाहेर पडण्याची वाट मिळते. म्हणजे त्या दुसऱ्या पर्यायी प्रतिमांमधून व्यक्त होतात व त्यामुळे ती पाहणाऱ्याचे हृदय एक प्रकारे हलके होते व तशी कृत्य करायला ती व्यक्ती म्हणजे पाहणारा प्रवृत्त होत नाही. ही गोष्ट काही अंशी खरी असली तरी हेही खरे आहे की माणसाच्या मनातले पाप या गोष्टी पाहण्यासाठी त्याला प्रवृत्त करतात व त्या पाहून दुसरा एक उलटाच परिणाम होऊ शकतो की तसेच वागण्याची तीव्र इच्छा मानवी हृदयात निर्माण होऊ शकते. म्हणूनच आजच्या जगात सर्वत्र बाल गुन्हेगारी ह्याचे प्रमाण फार मोठे आहे. मला पुन्हा एक वार आपणाला सांगू द्या की टीव्हीवरची हिंसा किंवा व्यभिचार अनेक लोक यासाठी मोठ्या आनंदाने पाहतात. याचे कारण असे की त्यामध्ये ते स्वतःची पर्यायी प्रतिमा शोधतात. आजकाल अनेक ठिकाणी उधळ्या पुत्रावर उपदेश दिलेले ऐकायला मिळतात. लक्षात घ्या श्रोत्यानो, की जेव्हा प्रभू येशूने या उधळ्या पुत्राचा दाखला लोकांना सांगितला तेव्हा दूर देशात त्याने जी पापे केली त्याचा तपशील येशू ख्रिस्ताने दिला नाही. त्याने काय पापे केली त्याचाही त्याने उल्लेख केला नाही. परंतु त्यावर काही उपदेशक जेव्हा उपदेश करतात तेव्हा त्याच्या पापांचा ते मोठा तपशील देतात. तो किती पापी बनला याचे मोठे वर्णन ते करतात. आणि काही लोकांना असले उपदेश ऐकायला आवडतात. याचे कारण हे की ते ऐकत असताना ते स्वतः पर्यायाने ती पापे करीत असतात. नुकत्याच तारण पावलेल्या लोकांच्या साक्षींविषयी ऐकणाऱ्यांच्या प्रतिक्रियाही मोठ्या बोलक्या असतात. मी खूपदा व्यभिचारी व गुन्हेगार लोकांच्या साक्षी ऐकल्या आहेत. आपण किती भयंकर पापात लोळत असताना ख्रिस्ताने आपल्याला उचलले व शुद्ध केले, आपल्या पवित्र रक्ताने शुद्ध केले व तारणाचे शुभ्र वस्त्र आपल्याला कसे घातले, या सर्व गोष्टी ते सांगतात. तेव्हा कधीकधी ते ऐकताना असे वाटते की या लोकांना श्रोत्यांचे मनोरंजन करायला आवडते की काय. एवढा त्यांचा आपल्या पापाच्या वर्णनावर जोर असतो आणि दुसरीकडे ऐकणारे लोकही अशा साक्षींचा मोठा आस्वाद घेतात व असल्या साक्षीची स्तुती करतात. मला या व्यक्तींमधल्या परिवर्तनाविषयी काही शंका नाही किंवा त्याविषयी मी न्यायही करीत नाही. परंतु या परिवर्तनाविषयी बोलताना आपल्या पूर्वीच्या पापांवर अवाजवी भर देण्याचा अर्थ काय होतो, किंवा कोणी अशी वर्णने ऐकवत असेल व त्यात तुम्ही आनंद मानत असाल तर तुमचा आनंद कशामुळे आहे. या सर्व वर्णनांमध्ये परमेश्वरासाठी किती वाक्य दिले जातात, परमेश्वराची किती स्तुती होते, परमेश्वराचे कसे गौरव होते, या गोष्टींचाही विचार व्हायला हवा असे मला प्रामाणिकपणे म्हणायचे आहे. तसेच ज्या लोकांचे असे नाट्यमयरित्या तारण झाले नसेल अशाही लोकांच्या साक्षी मी ऐकल्या आहेत. अशा साक्षी ऐकणाऱ्या लोकांपैकी अनेक लोक निराश झालेले मी पाहिले आहेत, कारण त्यांना या साक्षींमध्ये काहीतरी सनसनाटी हवी असते. मुळात साक्ष देण्याचा उद्देश देवाचे गौरव करणे हा आहे, पण बऱ्याचदा हा हेतू साध्य न होता स्वतःचा किंवा पापाचाच गौरव होतो व एखाद्याची साक्ष प्रभावी आहे की नाही हे त्याने किंवा तिने केलेल्या पापांवरून ठरविण्यात येते. प्रिय श्रोत्यांनो, साक्ष देणे यासाठी आवश्यक आहे की ऐकणाऱ्यांचा विश्वास बळकट व्हावा, स्वतःचा विश्वास दृढ व्हावा, देवाचे गौरव व्हावे व साक्ष देऊन स्वतःचे ख्रिस्ती चारित्र्य अधिक शुद्ध व पवित्र बनविण्याची जबाबदारी लोकांसमोर पत्करावी. परंतु यापैकी काही एक साध्य होत नाही. लोक अशा साक्षींचा आनंद यासाठी लुटतात की त्यामुळे पर्यायाने ते स्वतःविषयी तशा कल्पना रचू शकतात. योहान त्याच्या पत्रामध्ये सांगतो की जगावर प्रीती करू नका, जगिक दैहिक गोष्टींवर प्रीती करू नका, असेच पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. श्रोत्यांनो, तुम्हाला
ख्रिस्ताच्या येण्याची आपल्या मंडळीला तो जेव्हा आपल्याजवळ असण्यासाठी न्यायला येईल त्या दिवसाची खरंच ओढ लागली आहे काय? त्याविषयी बोलणे खरंच चांगले आहे. पण मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. या जगात खूप गुंतल्यामुळे हे जग सोडताना तुम्हाला रडू येईल काय? तुम्ही तुमच्या सेवेत, तुमच्या कार्यालयात, तुमच्या घरात किंवा एखाद्या जगिक मंडळीत खूप गुंतले आहात काय? आणि हे सर्व तेथे नसणार, हे सर्व बदलणार म्हणून तिथे जायला तुम्ही नाखुश आहात काय? शिमोन पेत्राने या हरवलेल्या जगाचे वर्णन आपल्या एका पत्रात केले आहे. तो पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 15 आणि 16 या वचनांमध्ये म्हणतो. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 15 आणि 16 वचने. ते सरळ मार्ग सोडून भागले. बौराचा पुत्र बलाम याच्या मार्गाला ते अनुसरले. त्याला अधर्माचे वेतन प्रिय होते. त्याला त्याच्या उल्लंघनाबद्दल वाग्दंड झाला. मुक्या गाढवाने मनुष्यवाणीने बोलून संदेष्टाचा वेडेपणा थांबविला. श्रोत्यानो, हरवलेल्या जगाचे हे वर्णन आहे. या वर्णनामध्ये देवाचे संतान म्हणून तुम्ही बसू शकता काय? विश्वासणारे म्हणून आम्ही या जगात परके व प्रवासी आहोत. सैतान ज्याचा अधिपती आहे त्या या जगाचे आम्ही वतनदार नाही, तर आम्ही स्वर्ग राज्याचे वतनदार आहोत. आणि आपण इफिस्कारास पत्र याच्या पहिल्या अध्यायात पाहिले की आमची देवाने जगाच्या स्थापनेपूर्वी निवड केली. त्याच्या पुत्राचा हक्क मिळवण्यासाठी त्याने आम्हाला आगाऊस नेमले व ख्रिस्त येशूमध्ये त्याने आम्हाला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वादांनी आशीर्वादित केले आहे. आमचे पाचारण देवाच्या गौरवासाठी झाले आहे म्हणून आम्ही आमच्या पाचारणास योग्य असे चालायला हवे. एकदा ख्रिस्ताद्वारे आम्ही देवाचे पुत्र व कन्या झाल्यानंतर आम्ही सैतानाची सेवा कशी करणार? देव व सैतान या दोघांची सेवा आम्ही एकाच वेळेस करू शकत नाही. ज्याची आम्ही सेवा करू, ज्याच्या अधीन आम्ही राहू, तोच आमचा धनी, आमचा मालक होतो. होय ना श्रोत्यानो? विश्वासणाऱ्यांनी या दोघांपैकी एकाची निवड करणे आवश्यक आहे. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्यांना परमेश्वराने प्रभू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने खंडून घेतले आहे, मोलाने विकत घेतले आहे. म्हणूनच ते सैतानाची सेवा करू शकत नाहीत. काही लोकांना वाटतं की देवाची सेवा करायची म्हणजे अत्याधुनिक कपडे न घालणे, मनोरंजनाचे कार्यक्रम न पाहणे किंवा उदार मतवादी लोकांपासून दूर राहणे. या गोष्टी न करणे म्हणजे जगापासून वेगळे होणे नाही. या गोष्टी न करून स्वतःच्या मनात कटुपणा, तिरस्कार, स्वार्थीपणा बाळगणे हे सुद्धा एक भयंकर पाप आहे. मी आजकाल अनेक विश्वासणाऱ्या लोकांकडून असे ऐकत आहे की स्वतःला जगापासून वेगळे ठेवण्यासाठी ते चित्रपटगृहात चित्रपट पाहायला जात नाहीत, ते धूम्रपान करीत नाहीत किंवा दारूच्या बाटलीला कदापिही स्पर्श करीत नाहीत. हे सर्व ठीक आहे, त्यात काही गैर नाही. परंतु हेच लोक आपल्या घरात टीव्हीवर चित्रपट पाहतात, एखाद्याचे नाव आपसात कुजबूज करून बदनाम करतात, एखाद्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतात, एखाद्याविषयी सूडबुद्धी मनात बाळगून संधी मिळताच सूड उगवतात किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करतात. हे तर चित्रपट पाहणे किंवा धूम्रपान करणे यापेक्षा भयंकर पाप आहे. असे सर्व केल्याने हे लोक इतर विश्वासणाऱ्यांच्या विश्वासात अडखळ निर्माण करतात. या सर्व गोष्टी करून ते सैतानाची सेवा करतात हे त्यांना समजत नाही. प्रिय श्रोत्यांनो, पवित्र शास्त्र आम्हाला या गोष्टींविरुद्ध इशारा देते. लक्षात घ्या की या व अशा सर्व गोष्टी दैहिक वासना व जगाच्या रहाटीनुसार आहेत. आपण या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे, नाहीतर आम्ही सैतानाची सेवा करणारे हो. पवित्र शास्त्र आम्हाला पेत्राचे पहिले पत्र 1 अध्याय 14 ते 16 या वचनांमध्ये सांगते, तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. तर ज्याने तुम्हास पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा, असा शास्त्रलेख आहे. पुन्हा एक वार आपण इफिस्कराच्या पत्राच्या या 2 अध्यायातील 3 वचनाचे काही भाग वाचूया. पॉल म्हणतो, त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूप असे वागलो. लक्षात घ्या, पौलाने आपण या कर्त्याचा उपयोग केला आहे, म्हणजे त्याने त्यामध्ये स्वतःचाही समावेश केला आहे. त्याने प्रथम पुरुषी अनेक वचनी सर्वनाम वापरले आहे. तो या सर्व लोकांमध्ये स्वतःचा समावेश करतो. श्रोत्यानो, तुम्ही व मी आपणही असे करायला हवे, कारण आम्हाला नेहमीच दुसऱ्यांच्या चुका, कमतरता दाखविण्याची सवय असते. स्वतःला काही विशेष वेगळे असे समजण्याची सवय असते. पण दुसऱ्यांकडे एक बोट दाखविताना आम्ही हे विसरतो
की आमच्या हाताची उरलेली बोटे आमच्याच दिशेने वळलेली असतात. आता हे वचन आपण जरासे सोपे करून वाचूया. त्या लोकात आपण सर्व आपल्या दैहिक वासनास अनुरूप असे मागे वागलो. आपल्या देहाच्या व मनाच्या इच्छेप्रमाणे आम्ही करीत होतो व निसर्गतः इतरांप्रमाणे क्रोधाची प्रजा होतो. दुर्दैवाने असे काही विश्वासणारे आहेत की जे देहाच्या वासनांप्रमाणे चालतात. आज जगिक माणूस जसा चालेल तसेच ते वागतात. त्यांची जीवन पद्धती देवहीन तत्वज्ञानानुसार व सैतानी तत्वांनी प्रेरित झालेली असते. मी एका मोठ्या व असामान्य समजल्या जाणाऱ्या ख्रिस्ती व्यापाराला भेट दिली. त्याने मला त्याचे सुंदर घर दाखवले. त्याच्या मुलांविषयी मला त्याने सांगितले. त्याला व्यापारविषयक जी अनेक सन्मानपत्रे मिळाली होती ती सर्व त्याने मला दाखवली. परंतु त्याने त्याच्या येशू ख्रिस्ताशी असलेल्या नात्यासंबंधी एक चकार शब्द उच्चारला नाही. श्रोत्यानो, ज्या जीवन पद्धतीमध्ये सर्व जगिकपणाचा समावेश आहे व ज्यामध्ये ख्रिस्ताला किंचितही स्थान नाही, ती जीवन पद्धती कोठेतरी चुकीची आहे. आज आम्ही परमेश्वराच्या ह्या वचनाच्या प्रकाशात स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करूया आणि पाहूया की आम्ही आत्मिक रूपाने कोणत्या अवस्थेत आहोत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे बी. इफिस अध्याय 2 नुसार मंडळी ख्रिस्ताचे शरीर आहे. आजचा प्रश्न, जेव्हा आम्ही देहाच्या व मनाच्या इच्छांप्रमाणे करतो तेव्हा आम्ही कोणाची प्रजा असतो? ए. क्रोधाची, बी. देवाची, सी. चांगल्या राजाची, डी. आत्म्याची. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, आपण पाहिले की माणसांच्या मनातील पाप त्यांना नेहमी दुष्ट गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त करतात. त्यांचे आचरण सदैव देवाला न आवडणारे असते. परंतु ज्यांना ख्रिस्त ठाऊक झाला आहे असे सर्व लोक आता ख्रिस्तामध्ये आहेत आणि त्यांनी पवित्र आचरण करावे अशी देवाची इच्छा आहे. प्रियांनो, काय आज आपण दैहिक वासनांना अनुरूप असे वागतो का? काय आम्ही ख्रिस्तापासून दूर आहोत काय? विचार करा. आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये सर्व काही आम्हाला पुरवणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आजच्या अध्ययनाच्या द्वारे तू आमचे डोळे उघडलेले आहेस आणि बाप्पा तू आम्हाला विचार करण्यास भाग पाडलेला आहे की काय आम्ही दुष्ट गोष्टींनी भरलेलो आहोत, काय आम्ही दैहिक वासनांमध्ये अजूनही आहोत. होय परमेश्वर दे बाप्पा, जर आमच्यामध्ये अशा गोष्टींचा लवलेश असेल आणि अजूनही बापा आम्ही याच गोष्टींमध्ये असू तर आम्ही तुझ्याकडे क्षमा मागतो आणि तुला विनंती देखील करतो की या दैहिक वासनांमधून तू आम्हाला बाहेर काढ. कारण प्रभूजी, आम्ही अंधाराचे नव्हे तर आम्ही प्रकाशाचे पुत्र आणि कन्या असे आहोत. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा आमच्यासाठी विपुल अशी कर आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा, नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असं नवीन मनुष्य धारण करा. प्रभू आपणास सहाय्य करो.